गाइज वेलकम बॅक टू क्षितिज ब्लॉग अनदर व्हिडिओ. तर आज मी निघालो आहे कुठच्या तरी बाहेर खतरनाक ठिकाणी आणि बऱ्याच दिवसांनी आपला लॉंग व्हिडिओ होते आणि माझ्या घराला गरपण आलेलं आहे अचानकच मध्यरात्रीचं. उसळून आले रक्त आणि फायनली हाईट वाढली का चेष्टा झाली. ओके तर यश आहे तर म्हटल्यावर काय ना काहीतरी होणार आहे आणि आपण द बांबू पर्सन आणि दीदी आणि आज सेफ्टीसाठी ओके. तर आम्ही आज निघालो एक भलतंच ॲडव्हेंचर करायला. ॲडव्हेंचर असं असणार आहे म्हणजे तुम्ही ते बघालच समोर, पण ह्यावेळी ब्लॉग लय वाढवणार नाही कारण लय दिवसातनं फुल ब्लॉग बनवायला घेतलाय, मुद्देसुद्धा असेल. सो भेटूया लवकरच, पण तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. क्षितिज ब्लॉग्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब. आला का? आम्हाला वाटलं तू कल्टी खाल्ली. काय घेऊन आला? बॅग काय काय आणले? हा बेडशीट आणि यात काय आहे? तिकडनं उचलून नाही काय आणले का? बरे लगा 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 तयारीच केली खतरनाक. ट्रॅकर आहे. बघू बॅटरी बॅटरी दाखव की, लाईट लावून दाखव. येऊ. तर अशा रीतीने आपलं कॅम्पिंग वन डे नाही नाईटचं कॅम्पिंग आणि ॲडव्हेंचरस व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे या टाईमला. आणि आपण घेऊन निघालोय लेजेंडरी सेंट्रो, ज्या सेंट्रोला ना आगा ना पिछा. तुम्ही बघू शकता कंडिशन कशी आहे गाडी. इथे दाखवा, इथे मस्त असं इथे दाखवा कसं होतं ते. तर फक्त खतरनाक असं ॲडव्हेंचरस कॅम्पिंग आम्ही करणार आहे एकच नाईट. माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन यश, चिंटू द ॲडव्हेंचरस बॉय. आणि आता पेट्रोल टाकायचं. पेट्रोल कसं आणलंय मस्त आहे ना. असं ॲडव्हेंचर करायचं तर कसं मनापासून करायचं, नाही तर करायचं नाही असं ठरवलं होतं आम्ही. आणि शेवटी ती रात्र उजाडलेली आहे आणि हे टोपण निघत नाही काहीतरी. पण पेट्रोल भरताना एवढी मशक्कत करायला लागते. अगोदर काठी टोचवा, नंतर हे ते. आणि सेंट्रोमध्ये आपण पेट्रोल भरताना बघताय सध्या. आज व्लॉगिंग वेगळ्याच लेवलला जाणार आहे काय यश? मग काय एकदम खतरनाक लेवल. ही झाली एक बाटली 50 रुपयाची आणि ही आहे दुसरी बॉटल 50 रुपयाची. तर ही दुसरी बॉटल आता यामध्ये जाते. खतरनाक 100 रुपयामध्ये आम्ही कॅम्पिंगला चाललो सेंट्रो घेऊन. डन. घेतलाय चिंटू ना सध्या. हवा आहे का गाडीत? सगळं झालंय. बघ आता काय करायचं? आता काय करायचं माहितीये का? गाडी चालू करायची. वाव लोकल. आता गाडी करायची चालू आणि जाऊन हवा मारू पाहिजे. गाडी चालू करून घेऊ. चला. खरं स्ट्रगल आता चालू होतंय. गाडी चालली ढकलायची. दोघं जण गाडी ढकलतात पण मला नाही वाटत त्यांना गाडी हलणार आहे, कारण नाही हलत असं वाटतंय मला तुमच्या दोघांच्याने पण. आयुष्यपत अंधारची गाडी जाऊ दे. काय टर्न मध्ये गाडी चालू झाली. चिंटू चिंट्या आज कशी काय एवढ्या जवळ चालू झाली? अरे यश कामे होता सोबत. होय ना. यश कामे होता सोबत. अरे दिसना झालाय तू. जरा चेहरा दाखव एकदा. ओके हे होता म्हणून चालू झाली. कुठं बसला लगेच? कुठं? सगळं भरूनच जायचं घेऊन. अरे अजून हवा कमी होणार नाही होत. चल पटापट भरूया. ते बंद झालं तू. किती वाजले? प्रॉपर टाइम सांग. प्रॉपर 10:40. हा हे बघा आता 10:40 42 समथिंग काहीतरी झाल्यात. आणि पहिल्यांदा आत्ता वेळ आली आमच्यावर की हवा बघायला पाहिजे. म्हणजे रात्री आम्ही जायचं कॅम्पिंगला आणि आम्ही आत्ता हवा चेक करायला निघालोय. लिटरली बेपरवाई की बी हद होतीये. आणि गाडीचा ब्रेक पण लागतोय. डेंजर आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. लय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला. भरायला आलोय आता. हवा बघतोय. रात्रीच्या किती वाजलेत म्हटलं मी तुम्हाला? 11:15 समथिंग ना. नाही 11:15 वाजलेत. आता हवा बिवा टाकायची आणि मग जायचं. म्हणजे किती प्रिपेअर आहे आम्ही. अचानक ठरलंय आणि अचानक निघालोय. कसं वाटतंय भावा? प्रिपरेशन एवढ्या लवकर करतोय आपण, ती कसं वाटतंय तुला? किती केली? 30 आहे. थोडी मारला 30 आहे. म्हणजे आधी मारली होती का? आता मारली की. हा मग ठीक आहे. माराव 35 कर. 35 कॅम्पिंगला चालली घरी पण टेन्शन आलंय का थोडंच? वाटतंय का असं? अजून तरी नाही. तिथे एकदा पोचल्यावर येईल
आणि अजून सगळं सामान न्यायचं आणायचं चालू आहे विषय. आणि माणसं जेवायला बसले. हा युपीएस आणतो अजून. होय तिथं चाललोय. इथे का तू बाय कर चल. बाय करा बाय. बाय कर. इकडं बघ इकडं. टाटा टाटा. टाटा. चला चला. गाडी वेटिंग. अरे विमानच दिसतंय गाडीचं. अशा रीतीने काच सुद्धा पुसून झालेली आहे. काय तर फायनली आपण येऊन पोहोचलोय पेट्रोल पंपावर. तेवढ्या 100च्या ह्याच्यात भागणार नाही म्हणून अजून 100चं टाकण्यासाठी फिरायला निघालोय अति लांब. ही डिझेल गाडी असती तर एवढा पिकअप घेतला असता का बाबा. कसं आहे रातचं काहीतरी करायला लागायचं. ये है मायने का पेट्रोल पंप और हम तीनों निकल चुके हैं एडवेंचरस कैंपिंग पे. चेतन डेंजर विषय. मिस करणार आहे भावा तू. हा तेवढा आहे. ही खरी गोष्ट बोलतोय. बॉलिवूड चेतनला फोन करत होतो पण चेतन भावा तू काय फोन उचलला नाहीस. आम्ही निघालोय कॅम्पिंगला 3 जण. 2 गाद्या 1 टेंट. चिंटूला दाखव की चिंटू आहे नाही काय वा कसा झोपलाय पाठीमागे. मला पुढं पण बघितलं पाहिजे नाही तर टेंट इथंच लावायला लागते. समजलं का. तर खतरनाक असं आम्ही चाललोय. आय होप तुम्हाला माझ्या मते आपण दातेगड नंतर आता टेंट लावतोय ना. दातेगडला शेवट तुम्ही दातेगडचा व्हिडिओ बघितला नसाल तर बघा. बघितला नसाल तर बघू शकता. असेल तर ठीक आहे. लिंक देईल दादा. ओके ओके. आय बटन मध्ये लिंक येईल तुम्हाला. फायनली आम्ही त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणावरनं सगळे जायला घाबरतात ते म्हणजे तरसवाडीचा घाट. आणि मला वाटतं मला हेच करायचं होतं माझ्या चॅनलसाठी. काहीतरी रिस्क घेतली पाहिजे त्यामुळे आम्ही इकडं आलोय. आता बघू कसं कसं होतंय सगळं. म्हणजे आत्ताशी आम्हाला ह्या रस्त्याला एक गाडी दिसली लिटरली. बरोबर का भाऊ. बरोबर ना. आत्ताशी एक गाडी दिसली आणि आत्ता आम्ही घाट माथ्यावर आहे प्रॉपर. पवन चक्के आहेत तुम्हाला काय दिसणार नाही कारण अंधारच तेवढा आहे. आणि बघूया आपलं कॅम्पिंग फक्त फते झालं पाहिजे. कोण सुद्धा नाही पूर्ण काळो काय रस्त्यालाच म्हणते बाहेर पूर्ण सगळीकडं. कोण सुद्धा माणूस नाही इकडं. आणि ह्यो घाटाचा दुसरा पाडाव म्हणजे उतराई चालू झाली. उतरण चालू झाली. सो जय सँट्रो. जय सँट्रो. स्टे ट्यून एव्हरीवन. फायनली आता पाहिजे त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. बघू शकता चंद्र चांदण्या सगळं काही दिसतंय आणि भविष्यातला अंधार सुद्धा दिसतोय मस्त असं. आणि मला वाटतं इथनंच कुठेतरी जायचं होतं. एकदम एकदम सेन्सिटिव्ह माहोल आहे. काय करूया गाडी आधी खाली नेऊन बघूया का पूर्ण. हा आधी खाली नेऊया गाडी बघूया कसं कसं. बघ एवढी वर इथनं एवढा उतार आहे भावा ते तिथपर्यंत. गाडी इथल्या इथं पण चालू होईल पण आपला टेंट लावायचा कुठं असा विषय. टेंट जवळ लावला पाहिजे रे गाडीच्या. गाडी जवळ लावला पाहिजे बरोबर का. मग गाडी जर तिथं लावली समज पण एकदम रस्त्याच्या क्लोज होतंय. चला थांबा नंतर डिसाईड करू. अगोदर खाली बघून येऊ. तुम्हाला तळ दाखवतो कुठं आहे ते. हळू. अरे नाही पुढं आहे अजून. दिसलं का. इथं गाडी लावली तर चालू होईल का इथल्या इथं. आता यांना पाणी दाखवायला येणार नाही की र. पाणी दिसनाच झालंय यार. कसलं वाटतंय सुनसान. माझ्या मते स्पॉटवर पोचलो एकदम खतरनाक. आणि तिघांची पण आमची आता हालत दयनीय अशी झाली स्पॉट बघून. गाडी अजून चालूच आहे कारण गाडीचा तर मसला माहित आहे तुम्हाला. गाडी एकदा बंद केली की चालू होऊ शकत नाही. त्यामुळे ठरवायचं चाललंय टेंट लावायचा का नाही लावायचा. आणि तिघांची पण सध्या थोडक्यात पॅन्ट फाटलेली आहे. तर बघतोय ऍडव्हेंचर इज स्टार्टेड. आणि लिटर किती वाजले सांग रे मला जरा. अरे लय खतरनाक. किती वाजले? 12 वाजून 1 मिनिट. आई शपथ 12 वाजून 1 मिनिट झालाय. आणि आमचं ठरवायचं चाललंय. चंद्र बघा चंद्र. दिस इज द चंद्र अँड दिस इज मी. आणि आम्ही अंधारात काळोख बघायचा काहीच कळणार नाही तुम्हाला. हा कुठं आहे आम्ही काय सुद्धा नाही. नुसता काळोख आहे नुसता काळोख. तर आता डिसाईड करतो. तुम्हाला हे सगळं दिसतच राहणार आहे. आणि कमबॅक असा केलाय की नाद नाही काय. नाद नाही. बरोबर का. बरोबर का. कसा कमबॅक आहे. 12वीचा पेपर देऊन आलायस कसं वाटतंय. एक राहिलाय अजून. आणि कमबॅकची भाषा चालली ना. आम्ही तिघं पण पॅन्ट फाटून हातात आली.
खतरनाक आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे दूर 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 दूरवर जिथं नजर जाते कोणा नाही आहे समोर पाणी, तुम्हाला पाणी दिसत नसेल. ही जी जिथं लाईट दिसायची बंद होते ना तिथनं पाणी स्टार्ट होते, त्याचं रिफ्लेक्शन येत नाही. जिथं लाईट दिसते तिथं जमीन आहे त्याच्या पुढं, आणि इथं गाडी उभी आहे, आणि इथं डोंगर आहे भला मोठा असं दिसल. हा एक काम म्हणजे करूया, माहोल झालाय, माहोल डेंजर. दाद्या फायनली डिसिजन झालाय की गाडी इथं अशी अशी लावाय. तुम्हाला फायनल सगळं करून दाखवतो. आपल्याकडे UPSI वगैरे सगळं आहे, म्हणजे सोय जवळपास सगळी करून आलोय मी, म्हणजे आम्ही सहमतीनं एकमेकांच्या सहयोगानं. पण आता सगळं फायनल ठरायचं चाललंय. आता पहिल्यांदा गाडी लावतो, टेंट लावायला घेतो, कारण गाडी आपण आता बंद केलेलीच बरी आहे, कारण पेट्रोल जळायला लागले. सो पहिल्यांदा गाडी लावून घेतो. चिंट्या सांग रे जागा. गाईज आत्ता जस्ट चेक करायला आलो रस्त्यावरनं गाडी दिसते का, आणि तिथं आम्हाला काहीतरी दिसले. कसला प्राणी आहे नक्की माहित नाही. आत्तापासून सुरुवात झाली, म्हटलं ना चड्डी फाटली आहे पूर्ण. आणि हो एरिया आहे जरा जास्त डेंजर आहे. बांबू वगैरे हातात घेतलेत, काठी वगैरे, म्हणजे पूर्ण तयारीनिशी आहे आम्ही. पण कसं आहे, रिस्क आहेच. आणि तिथं गाडीजवळ काहीतरी आहे महत्वाचं, म्हणजे काय आहे ती समजना झाले. माहोल आहे, माहोल काय आहे रे. पडलेलं आता फ्लॅश पाहिजे बरं का, गडी कुठं आहे काय आहे बघितलं पाहिजे. आता ती नको रे, शेण दिसत नाही काय, जवळच दिसत. आणि लांबचं होय. गाडीत कोण बसले रे. चिंट्या कसं होतंय, काळजाच पाणी होईल इथं आमचं. कसं कसं तुझं काय ए, बघ. झालं, माझ्या काय करायचं. काठीवर बघा, काठीवर धरा. इथं कोण आहे बघू दे. थांबा, कोण आहे बघतो. काय आहे ती, कुत्र जाय वाघ आहे. वगैरे बाजूला ठेवून कामं चालू केलेत. सगळ्यात पहिल्यांदा टेंट बाहेर विस्कटलं सगळं. ओके, हा ठेव. तर हा ट्रायपॉड पहिला आता बिहाइंड द सीन साठी लावत आहे यश. आणि इकडं गाडीतलं काय काय सामान काढायचं आहे, पाणी वगैरे घेऊन आलोय आपण सगळं. इथं टेंट लावायचं आहे, आणि इकडं ओके डन सीन. त्या ट्रायपॉडचा जरा विषय आहे, त्याला मी करून देऊ का तुला, मी करून देऊ का त्याला रेडी. काय रे विषय, त्याचा विषय झालाय थोडासा, जसं की सांगतो ना. लावतो एवढं. आता टेंट वगैरे लावायची तयारी चालली पूर्ण मजबूत अशी. आणि तुम्ही बघू शकता चिंटू पण एकदम मस्त असं सपोर्ट करतोय, आणि यश पण. आणि फायनली आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमची इच्छा पूर्ण झाली. काय यश, बरोबर ना, किती दिवस कितीतरी दिवसाची इच्छा होती जी पूर्ण झाली. चिंटूची पण इच्छा असू दे, गाडीचं काय ना. आता भिऊ नको, आपण व्लॉगिंग करतोय, आपण व्हिडिओ करण्यासाठी आलोय खास. त्यांनी घाबरलं पाहिजे आपल्याला. गाड्या वगैरे येतात जातात, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि घाबरू, त्यांनी घाबरलं पाहिजे आपल्याला. हां, आणि पाहिजे तर टेंटच्या आतमध्ये पण आपण दगड ठेवू शकतो. काय वाटलं तर, आहे की नाही. टेंटच्या आतमध्ये पण दगड घेऊन ठेवणार आहे. आणि तुम्हाला गाडीतलं एकदा हाल हवा दाखवतो. या पिशवीत आणलंय जेवण, या पिशवीत आहे जेवण. UPS आणलाय, ह्यात पण डबे आहेत. एक थम्सअपची बॉटल आणली, त्याचे ग्लास आहे तिथं. आपला महत्वाची गोष्ट आपला iPad आहे इथं. 2 गाद्या अंगावर घ्यायला. आणि कॅन आणलाय सांग की पाण्याचा. अरे चावी कुठं राहिली रे, हा ते इथं. आणि महत्वाचं पाण्याचं, कशात अडकलो मी, काठीत. ओके. आणि महत्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी पण आहे आपल्याकडे अर्धा कॅन भरून. AIS ची बॅग, आणि खतरनाक अशी सेंट्रो, आणि आमचं ॲडव्हेंचर डेंजर चाललंय. पण आम्हाला तिथं काय दिसलंय तर हे दिसलंय. हेच एवढं आम्ही कधी करत नाही. नो 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 नो. आणि इथं चाललाय टाइम लॅप्स भावाचा, आणि त्यानं तो बंद केलाय जस्ट. टाइम लॅप्सला लाईट येत नाही वाटते. हा, ते नॉर्मलच व्हिडिओ करायला लागणार तुला. चिटू कसं वाटतंय तुला, खरं खरं सांग. चांगलं वाटतंय. चांगलं म्हणजे कसं, पहिल्यांदा तू असा बाहेर आलायस का नाही काहीतरी करायला, कसं वाटतंय तुला सांग. असं एकदम वातावरण वेगळं वाटतंय. वेगळं वाटतंय वातावरण. आणि मजा येते. मजा येते खरं, हो. खरं खरं मजा येते. म्हणजे असं तुला काय असं टेन्शन बिन्शन नाही आलं नाही. अजिबात. ह्याला बाहेर झोपूया, त्याला बाहेर झोपूया, त्याला राखायचं त्याला होतं टेन्शन नाही आलं, त्याला बाहेर झोपूया. त्याला एकदम छान वाटतंय, मस्त वाटतंय वातावरण. थोडा वेळ बाहेर झोपूया आपण, म्हणजे त्याला जरा बरं वाटेल अजून.
आणि यश इथं टेंट लावतोय. टेंटचं तोंड गाडीकडं करणार आहे आम्ही, असा प्लॅन आहे. कारण कसं माहोल जरा भलताच आहे इकडचा. पण आम्हाला लय लय इच्छा अशी होती की ही गोष्ट करायचीच आहे, करायची म्हणत आम्ही इथंपर्यंत. ॲक्च्युली झालेलं असं, मी एक मिनी ब्लॉग टाकतोय सकाळी झऱ्याचा. त्याच्यात मी येताना मला झरे आणि कुठलं तरसवाडी ना, तरसवाडीच्या मध्ये मला ही स्पॉट दिसला जिथं पाणी वगैरे आहे. सकाळी तुम्हाला दाखवणारच आहे कसं दिसतंय नक्की सकाळपर्यंत इथं थांबलो तर. पण होय, बरोबर ना. पण आमची जाम इच्छा होती की हे करायचं आणि लय दिवस झाले ती इच्छा पेंडिंग होती. दिवस पण नाही म्हणू शकत, बरीच वर्ष झालं ती इच्छा पेंडिंग होती. आणि दातेगड नंतर फायनली ह्या टेंटचा आज दिवस आलाय, तो रात्र आली की त्याला आम्ही खरंच वापरायला काढतोय. आणि मस्त वाटतंय आज, त्याला पण पैसे फिटल्यासारखं वाटतंय. टेंटला का? टेंटला, आपल्याला नाही, टेंटला. सो आता हे सगळं आवरतो, सेटअप रेडी करतो आणि भेटू तुम्हाला लवकरच. माझी तर बोबडी वळले. स्टेट्यून स्टेट्यून ब्लॉग सबस्क्राईब करा. येस ॲब्सोल्युटली. तर कुठं चाललंय ती नक्की? ओके, मस्त पैकी टेंट लावायची तयारी चालली, खतरनाक. दिसतंय का तुला? त्याची मदत घे जरा. एकदा टेंट उभा राहिला की अर्ध टेन्शन मिटेल. काय थंडी वाजायला लागली ना आता? नाही वाटत नाही असं, जेवल्या वाजत. एकदा जेवण झालं की थंडी फिक्स. चला टेंट जोडतो आता, लय झालं. ही आमचं ॲडव्हेंचर चाललंय आहे. दार पण उघडायला येत नाही अजून. काय झालं या दाराला आता? कसं काय रे, काय झालं? हे पण दार बंद पडलं. हा, दाराचा कमबॅक होईना झालं आता. कसं रे, ह्या दाराला काय प्रॉब्लेम झाला? इतर उघडत होता अगोदर. जाऊ दे, मागणं काढ. चल, टेंट उभा राहिला आता त्याच्यात गाद्या, आणि गादी खराब न करता आतमध्ये टाक. काय चलो, गादी निकालते. ब्लँकेट पडून देऊ नको खाली, ब्लँकेट आत ढक्कन. गादी पण लोळवायची ना आपल्याला. ए यश, पकडतोय का? जरा इकडे घे की चिटकून कशाला घे की जरा पुढं. इकडनं तोंड पुढं घे र, कुठनं हे राईट साईडनं. इकडे हा, थोडस तोंड पुढं घे. बाहेर नाही येणार रे ती. हा बस, असू दे. येतंय तेवढं काय नाही होत फरक पडत. गाडी इथं दार आहे आणि इथनं डायरेक्ट ऍक्सेस टू टेंट. डन सीन. आणि ही गादी आता टाकायची अशी अजून एक आहे, ती आतमध्ये टाकायची. तुम्ही बघू शकता 2 गाद्या टाकल्यात टेंटच्या आतमध्ये आणि दार पाहिजे उघडले. काय चाइल्ड लॉक पडले का? हे फिरवलं आणि ओढलं बाकी. होय, चला बर. काय पडलं रे इकडं? ओके, बघू शकता कसा टेंट लावलाय आणि इथं गाडी आहे. आणि हे आहे त्याच्या आतमधलं इंटेरियर. झोपायला मस्त पैकी ह्याच्यात आरामशीर 5 जण झोपू शकतात. हा, 5 जण झोपू शकतात की आरामात. बघ की कशी टाकली गादी, एक नंबर. बरोबर आहे का? जसं ठरलं होतं तसं अगदी. आतमध्ये लावायचं आपल्याला लाईट, म्हणजे कसं जेवण वगैरे झाल्यावरती बसायला रिलॅक्स असं. UPS आणला, UPSचा प्रयोग करूया. लाईट लावून कोपऱ्यात लावून ठेवली तरी टकाटक मस्त असं काम होईल. वो शपथ. अरे कसलं खतरनाक झालं येड्या. बाहेरून बघ बरं. कसलं खतरनाक झाले. बाहेर लाईट 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 बंद. इथनं दाखवतो. दिसतंय? हे अरे लय भारी दिसतंय. यश एक काम कर की, काय? तू इथे येऊन धर ना, जरा व्हिडिओ करूया आपण. लय भारी दिसतंय. आता वर एकदम रिफ्लेक्शन दिसतंय त्यात. बघ की, तिथं बघू शकता तुम्ही. इकडं चंद्र आहे मस्त पैकी, त्याचा पण प्रकाश पडलाय. पण आम्ही UPS आणलाय आणि त्याच्यावर आम्ही बल्ब लावला. कसलं खतरनाक वाटतंय. आणि हेच आम्हाला करायचं होतं. इकडे यश पण तेवढाच खुश आहे जेवढा मी आहे. माझ्यापेक्षा तर जास्तच असेल असं मला वाटतंय, बरोबर का? आणि तो पण शूट घेतोय चॅनलसाठी. त्यानं ह्यावेळी जरा जास्त एनसी आम्ही घेतलं आता मस्तपैकी जेवायला. ही थम्सअप आणले म्हणून त्यासाठी एक ग्लास आणले छोटे छोटे. आणि हे आता डबा काय दिलंय डब्याला बघ. पाण्याची बाटली, लाईट, आयपॅड आणलाय. मूवी बघायला रात्रभर जागायचा प्लॅन आहे. बरोबर का चिंट्या? हा, आणि या खिडकी यार चंद्र दिसतोय ना. खतरनाक. हे बघ की, तर ब्राईटनेस कमी करून दाखवतो तुम्हाला, चंद्र दिसेल व्यवस्थित. कस दिसला. हे एकदम भारी वाटते भावा. पहिला सिप चिंटूला. अरे हो, हळू मापात मस्त पैकी. ये पहिले चीयर्स टू यू गाईज.
चेअर्स टू यू. जीवूया आता आपण. आम्हाला ह्यो एक्सपिरियन्स आहे ना, गेलं आपण दातेगडला जाऊन किती वर्ष झाली, 2 वर्ष, होय, 2-2.5 वर्ष आरामात झाली असेल. ते पण आम्ही गेलेलो पावसाळ्यात आणि तेव्हा आम्ही ह्यो टेंट, सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं काय माहिती आहे का, कॅम्पिंग करायला आम्हाला ह्यो टेंट आजमावायचा होता की ह्यो टेंट आहे कसा, कसं कॅम्पिंग करू शकतो. आणि फायनली आत्ता आम्ही इथं जेवायला बसलोय, ह्यो टेंट उभा आहे, मस्त सगळे एन्जॉय करायचं चाललंय, ॲडव्हेंचरस आहे, पहिलं कॅम्पिंग आहे आणि ते पण एवढ्या रिस्कमध्ये. म्हणजे जी इथली लोकलची लोक आहेत त्यांना माहीत आहे ह्या आजूबाजूच्या परिसराचा काय नक्की म्हणणं आहे किंवा इथं नक्की काय काय घडलंय काय नाही घडलं, सगळं ओपनली बोलू शकत नाही. फायनली तिघांचं पण जेवण झालं. ए कुठं आहे तू, चिंटे ये की लाईट. अरे मग कुठं दिसत मला खाली यायला त्याला लागतंय. अजून लाईट नाही वेगळे. तर फायनली काय सेटिंग चाललंय. हा फायनली तिघांचं पण जेवण झालंय आणि आता विषय असा आहे की कुणी जागायचं आणि कुणी झोपायचं. कारण जागणं हे मेंडेटरी आहे, कारण इथं कधीही कुणीही कसं येऊ शकतं आणि अंधार एवढा आहे की 2-2 टॉर्च लावलेत तरी आम्ही व्यवस्थित दिसत नाही, याच्यावरून तुम्ही समजून जावं. आणि आजचा व्लॉग हा एकदम टॉप ऑफ द एंड झालाय, कारण कमबॅकच असा केला आहे. यो हनी सिंग ओय बरोबर का बाबा. आणि यशनं आणि चिंटूनं दोघांनी पण मस्त अशी मदत केली आणि तिघांचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, खूप भारी वाटतंय. चड्डी फाटली तेवढीच पण आनंद पण तेवढाच आहे. आता झोपायचा प्रयास करतो, कोण जागते कोण काय हे मी हळूहळू अपडेट देत राहीन तुम्हाला. सो तुम्ही इथंपर्यंत बघत आला असाल तर खरंच लाईक करा, कारण आमची आहे ना लिटरली कॅपॅसिटी नव्हती हे सगळं करायची, पण कितीतरी धाडस करून आम्ही इथंपर्यंत आलो. बरोबर ना. आल्याच असं वाटत होतं थांबावं का जावं, करावं का नाही, ब्लॉगसाठी करावं का नक्की एन्जॉय म्हणून करावं. अरे हो बघ आहे का, इथल्या इथं घाबरलो मी, काय बघितलं का असा विषय आहे. त्यामुळं हळूहळू अपडेट देत राहीन कसं काय होतंय ते, वेगळं काय एक्सपिरियन्स करायला मिळतंय का. सो बघत राहा तुम्ही. स्टे ट्यून. कॅम्पिंगला आले, खतरनाक आयपॅडवर. कुठली गेम आहे रे ती, कुठली तर ऑफलाईन ऑफलाईन गेम, खतरनाक गेम खेळतोय. माहोल मस्त पैकी. आता तर टेप पण चालू केला एवढा वेळ बसून बसून. चिंटू शेटनं मागचं स्पीकर पण जोडल्यात, टेन्शनच नाही आता, गाणी पण आहेत, सगळं आहे. इथं गेम चालली म्हणजे खेळायची. सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे मोबाईल आणि सगळे डिव्हाइस चार्जिंग ठेवणं, म्हणून युपीएस आणायला लावला होता यशला. यशनं चालू पीसीचा युपीएस काढून आणलाय. खतरनाक असा विषय गेलाय. मग आता माझा मोबाईल झालाय डाऊन, मग आता ह्याला करायचं चार्जिंग. चार्जर कुठं लाव चिंट्या, चल चार्जर लाव, म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येऊन जाईल. आणि बटन दाबलं की चालू. आणि ही पिन इथं लावली की काय वाजायला लागलं रे, इकडं वाजायला लागली गाडीत. वेगळाच आवाज यायला लागलाय. चार्जिंग तर चालू झालंय आपलं, काय विषय नाही. कसं जावं हा इथं अर्थिंग लागला असेल कुठेतरी काय, हा म्हणलं का नाही तुला. ओके, तर असे प्रॉब्लेम येतात छोटे छोटे, हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आणि आम्ही दोघं जण बसलोय राखणदार, तो माणूस गेम खेळतोय, रिलॅक्स चाललंय त्याचं आणि मज्जा येते, एकंदरीत मज्जा येते. बाहेर माहोल, चंद्र पण आता गायब झालाय. सो थोडा वेळ झोपा, आम्ही थोड्या वेळानं तुम्हाला भेटतो. गाईज गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की ठिकाण लय भारी आहे. रात्री काय समजलं नाही अंधारात, पण आता बघू शकता तुम्ही पाठीमाग. आणि ह्यांनी उठल्या माझं डोकं फिरवलंय. मी उठल्यावर गाडी गायब होती आणि हे पण गायब होते. मला वाटलं मी स्वप्न बघत होतो, पण ह्यांनी गाडी ढकलली, चालू केली, जाताना इकडनं गेले, येताना इकडनं आले, वेगळंच काहीतरी करून आले. बघायचं आहे कसं काय काय केलंय. आपला टेंट जो की मला एकट्याला बेवारस सारखा आयपॅडला मला सोडून गेली होती दोघं. मी ह्यांच्यासाठी रात्रभर जागलो आणि हे माझ्यासाठी 10 मिनिटं थांबू शकलो नाही तिथं. अवघड आहे. तर कॅम्पिंग फते फायनली. आता बघू, उजाडलं, ऊन आलं तर आंघोळ करणे काय डबके में, नाही तो झोप लागली होती चांगली. ह्यांच्यामुळे जसं गाडी टाकल्याचा आवाज आला तर टार्झन वंडर कार, तसं मग आम्हाला सांगणार आहे मी.
पोरा गाडी घेऊन गेली होती म्हणून फोन करून सांगणार आहे, तुला वाटत असेल. काय सांगता? सांगणार नाही ते तुला वाटत असेल, पण मस्त असं कॅम्पिंग चाललंय आता. मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात, पण झोप पण छान झाली, झोप छान उडाली आणि सगळं कसं व्यवस्थित चाललंय. अनफोल्ड काय म्हणायचं तुला? अशा रीतीने अशा रीतीने त्यांचं आज काय नाही ना राहिलं, काय बघा एकदा नाही काय राहिलं, कोण नाही ना राहिलं. झाले सगळं भरून झाले. इकडं सूर्य आलेला आहे माथ्यावरती आणि हे संपलेलं आहे आता सगळं. तिकडून काढ रे चिंटू. टेंट पण गुंडाळलेला आहे आणि आता याला ठेवायचं ह्याच्या छोटकुल्या बॅग मध्ये. सगळं झालंय, गाडी पॅक आहे, फक्त आता राहिला 4 बाहेर आणि ही 2 माणसं आणि मी स्वतः आणि झाले. माहोल एकदम भारी झालाय आता. पण आता आपली निघायची पण वेळ झालेली आहे, त्यामुळे आता निघलेलं बरं. मस्त आहे का? मध्ये सगळं झालंय रेडी, पॅक पुक करून आम्ही आता निघालोय घरी. कसं दिसतंय पाठीमागे सगळं भरलंय ती आणि घरी जायची उत्सुकता लागलेली आहे. तर निघावं आता. छान असं ऊन आलेलं आहे. AC लावला पाहिजे कारण त्याशिवाय गाडी चालत नाही आमची. मग कसं वाटलं भावांनो? अरे ऊन काय ते एवढं सकाळ झाली म्हणून येते का? चलो. आणि हे होतं आपलं लोकेशन खतरनाक. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, मी तुम्हाला सांगेन कसं वाटतंय. आम्हाला तरी व्यवस्थित वाटलंय, म्हणजे जरा फर्स्ट टाइम होते त्यामुळं झालं थोडंसं काय काय, पण छान होतं ओव्हरऑल. आणि आता परतीचा प्रवास चालू. बारका पोरग मागे लागले होते दादा गाडी चालवायची. गाडी दिलेली आहे चालवायला. सकाळी मला फसवून मी झोपलेलो तेव्हा 2 जण गाडी ढकलून चालू करून घेऊन गेलेली. मोकळी गाडी होती ना. आता सगळं भरलंय. मागं कसं वाटतंय? मस्त मस्त एक नंबर. आणि आता घरी चाललोय आम्ही. म्हणजे ब्लॉग तर करून मजा झाली. सहज उघडलं ते उघडलं. हे असं राहिलं होतं रे, मला वाटतं ते खराब झालं. अरे फोकस करतोय का? नाही पुढेच बघतो, पुढेच असू दे लक्ष. चिट्ट्या हळू चालव की, हळू चालव, हळू चालव. सगळं करून घरी पोचलेलो आहे. सेफ अँड साऊंड, सेफ अँड फाईन. मज्जा आलेली आहे. आता इथं आल्यावर कंटाळा आला का? आहे ना? उतरवटत नाही का? ए चला घ्या जाऊन वर जाऊन झोप पाहिजे तर. क्लासमध्ये जायचंय मला अजून. मला पण जायचं विठ्ठल अजून 20 किलोमीटर. नॉर्मल मला काय इथलं मग उन्हाचं मला जायचं. चला ए उतर चिंटे. सगळं झालाय विषय. मी निघालोय क्लासमध्ये, पण कॅम्पिंग करणारी सगळ्यात मोठी हस्ती कॅम्पर 5ला पडलाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. आवडलं चुकून मागून तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका. डबल गे बघायला विसरू नका. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांनो, तुम्ही अशीच प्रगती करत राहा.